तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण गावाकडे आलेलो आहे. आणि गेल्या वेळेस होतो ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होतो आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आलेलो आहे. आणि आता पावसाळ्या दिवसामध्ये कसं शेत हिरवगार किंवा वातावरण कसं सुंदर झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो. चला तर आता आपण जाऊया. आता जाणार आहे आपण, पाहू शकता अशा प्रकारे. गेल्या वेळेसचा आपला व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. ह्यावेळेसचा थोडा सुंदर व्हिडिओ असणार आहे, कारण पावसाळ्यामध्ये वातावरण खूप सुंदर दिसतं. पाहू शकता आपण उसातनं निघालेलो आहे. आणि हा आहे रस्ता. रस्ता कसला काय वाट बी म्हणू शकत नाही याला. आणि पाहू शकता तुम्ही हे सुंदर असं पीक आलेलं आहे इथं. हे पीक आहे मुगाचं. किती सुंदर आलंय बघा, पाहू शकता आपण. सुंदर असं पीक आलेलं आहे. आणि आपण गेल्या वेळेस पाहिलेली चिंचेची झाडं, 30 चिंचेची झाडं पाहू शकता तुम्ही. आणि आता मला गेल्या वेळेस विहीर पण दाखवली होती आपण, तर विहिरीवर जाऊया आपण. पावसाळ्या दिवसात झालेलं हे हिरवगार वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गरम्य अशा वातावरणात आपण आलेलो आहोत. हीच ती विहीर गेल्या वेळेस आपण पाहिलेली. बघा काय बदल दिसतोय का, पाहू शकता. आणि ही झाडं तुम्हाला गेल्या वेळेस दाखवलेलीच आहेत आपण, तरी पण अजून एकदा दाखवतो. कारण उन्हाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात खूप अंतर आहे, कारण निसर्गात खूप अंतर आहे. बदल हे झालेले असतात. पाहू शकता इथं सध्या गवत काढायचं काम चालू आहे शेळ्यांसाठी, कारण त्यांचा ब्रेकफास्ट झालेला नाही, आज नाश्ता झालेला नाही शेळ्यांचा, त्यामुळं. आणि शेवगा गेल्या वेळेस आपण बघितलेला आहे. आणि झाडं पण बघितलेली आहे ती, तरी पण आता दाखवतो. हे जांबाचं झाड आहे, हे पण जांबाचं आहे. तिकडं चिक्कूचं झाड आहे, तिकडे पेरूची आहे, तिकडं आंब्याची झाड आहे ती, परत तिकडं परत अजून आंब्याची झाड आहे ती, तिकडं पुढं अजून गेलं की चंदनाचं झाड आहे. चंदनाचं झाड आहे, चिक्कूचं झाड आहे, शेवग्याचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, इकडं नारळ. आणि इथं अजून एक चंदनाचं झाड आहे जे की मला खूप आवडतं. आणि हे गवत शेळ्यांसाठी गवत आहे. खरं तर लावलेलं नसून हे ऑटोमॅटिक आलेलं गवत आहे, त्याचा उपयोग आम्ही शेळ्यांसाठी करतोय. आणि हा शेवगा, आणि हे परत आंबे आणि नारळ पाहू शकता. आणि गवत काढणीचं काम चालू आहे, शेळ्यांसाठी ब्रेकफास्ट चालू आहे. आणि आता आपण बघूया थोडं. तर मित्रांनो, शेळ्यांसाठी तर ब्रेकफास्ट घेतला, पण त्यांच्या पिल्लांचं काय बघू शकता आपण. शेवग्याची पानं आहेत ना, शेवग्याची पानं ते आपण नेणार आहे. तर हे आपल्याला सगळं न्यायचं टास्क आहे, आपल्याला एवढं काम आहे चालू आहे मोडायचं, पाहू शकता तुम्ही. तर एवढं आपल्याला घेऊन जायचं आहे आता, हे आपलं टास्क आहे आजचं. तर जाऊया आपण. आणि उशीर झाला आहे ब्रेकफास्टला, त्यांना देऊया लवकरात लवकर. तर आता आपण हळूहळू चाललोय. मोबाईल बंद करतो, नाही तर पडायची शक्यता आहे. तर उसातनं जाणार आहे आता आपण. अशा प्रकारे हा ऊस आहे, आणि हा ऊसाची व्हरायटी आहे को 265. तर मित्रांनो, आता आपण त्यांना ब्रेकफास्ट देणार आहे, म्हणजे नाश्ता देणार आहे. आणि त्यांची रिएक्शन आपण बघू कसे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. बघा तुम्ही किती खुश होते ती, तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया काय असेल दाखवतो. चला, आवाज यायला सुरुवात झालेली आहे. थोडक्यात हाक मारायला सुरुवात झाली म्हणायचं. आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. आणि आता आपण आलेलो आहे, घरी आलेलो आहे. आणि
ही शेळ्यांची करडं जी आहेत बाहेर आलेली आहे ती कुठं टाकायचं आहे इथंच. तर आता गावानीपाशी नाही का? हा गावानीपाशी येतो मग. तर बघा आता मित्रांनो आपण टाकणार आहे. अरे कुठं अडकलं कुठं अडकलं काढ की. बघू शकता मित्रांनो हिचं नाव काय आहे बुंडबा का तरी बुंडे. तर मित्रांनो ही जी पाहता हिचं नाव आहे बुंडबा आणि हिच्या अपोजिट साईडला जी पुढं आहे हिचं नाव आहे वसाडी. थांबा हिचं नाव आहे वसाडी. बघू शकता तुम्ही जी वसाडी नाव पाडण्याचं कारण तुम्हाला नंतर सांगतो मी कधी. किती खुश आहे ती सगळी मस्तपैकी खायला सुरुवात झाली. आणि आता ती त्यांची जी करडं आहेत त्यांना बी टाकायचं आहे. पलीकडं बांध थोडा औषध झाला शूट करायचं आणि सगळं संपूर्ण टाकलं खायचं संपूर्ण टाकलं. आता ते दुसरं पण आहे खायचं. बघू शकता तुम्ही शेळ्यांचं झालं आणि मशीनचं तिकडं आहे ते दिसतंय का बघा. हे मशीनचं ह्या 2 म्हशी आहेत त्यांची नावं मी परत कधीतरी सांगेन तुम्हाला. 2 म्हशी आणि इकडे शेळ्या आणि उरलेलं त्यांचं खाद्य. आता आपण आपल्या माऊसाठी दूध काढणार आहे. तर दूध कोणाचं काढणार आहे बुंडबाच काढणार आहे. बघू मला काढू देते का बुंडबा दूध. थांब बुंडबा थांब. हो हो बुंडबा हो 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 अगं अगं हो हो. हां तर मित्रांनो अगं थांब की हे असा कर की असा असा तर. हां तर मित्रांनो बुंडबाचं आपण दूध काढतोय आता आपल्या मावासाठी. तुम्ही म्हणाल बुंडबाच्या पोराच काय तर त्यासाठी ती मोठं आहे आता ती खाऊ शकते. त्यामुळे माऊसाठी दूध. हो हो बुंडबा हो लयच भारी काम केलं बुंडबानं. थांब. तर मित्रांनो आता बघा आपण ताजं दूध मावला देणार आहे तिची रिॲक्शन बघणार आहे. मित्रांनो पाहू शकता माव आमची शिकारीला गेलेली आणि आता ती येणार आहे थोड्याच वेळात. आली आता तिला आपण सरप्राईज म्हणून दूध देऊया. बघू आता रिॲक्शन बघा फक्त तुम्ही. मगाशी काढलेलं दूध आहे ताजं दूध आहे. 5-10 मिनटं झाली. आली 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 बघा. हां बघा खुश झाली खूप. पूर्ण दूध पिणार आहे आता ती एक फुलपात्र. लसी पी पाहू शकता हे हराळीचं जी मूळ आहे ला काशा म्हणलं जातं. हे आपण आता खाणलेलं आहे. तर खूप दिवसांनी एवढं काम केलं रानात बघू शकता तुम्ही. तर भरपूर खाणलेलं आहे. छोटं जे ढीग दिसतात ते ह्या इथून सुरुवात केली त्या तिथं कपडे दिसतात तिथपर्यंत खाणलं आणि आता चला घरी जायचं. मित्रांनो आता आपलं काम जेवढं टास्क होतं जेवढं आपल्याला ठरवून दिलं तेवढं झालेलं आहे. आणि आता संध्याकाळच्या वाजलेत 4:45 वाजलेले आहेत. आता घरी जाऊया मस्तपैकी आंघोळ करूया थंड पाण्यानं आणि बघूया पुढचं काय नियोजन आहे. उद्याचा नवीन प्लॅन काय कुठं जायचं ते नवीन प्लॅन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत राहा मजा करा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.
आणि अजून काय करायचं ती करा. आता आपलं शेवटचं काम एक उरलेलं आहे. शेळ्यांना चरायला सोडायचं आहे. बघा तिकडं अलार्म वाजतोय शेळ्यांचा. तर आता आपण त्यांना मुक्त करूया आणि सोडूया त्यांना. बघा आदर सत्कार चालू झाला आमचा इथं. काय म्हणणं आहे? बोल बोल. हां बोल टॉमी ये. काय म्हणणं आहे? या शेळ्यांना मुक्त वातावरणात आपण चरण्यासाठी सोडलेलं आहे. आता ह्या पूर्ण दिवस मावळेपर्यंत त्यांना इथं चारायचं आणि मग त्यांना बांधायचं आतमध्ये.